विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण पाहत आहोत संधी. मराठी व्याकरणातील संधी हा अतिशय उपयुक्त घटक. त्यातले आपण संधीचे 3 प्रकार ओझरते पाहिले. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. त्यातला आपण स्वर संधी हा प्रकार डिटेलमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण स्वर संधी पाहू. यामध्ये आपण 1 नंबरचा पॉइंट हे लक्षात ठेवत जा. 1 नंबरचा पॉइंट दीर्घत्व संधी. सध्या आपण फक्त स्वर संधी पाहतोय. यातलं दीर्घत्व संधी, 2 सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो, याला दीर्घत्व संधी असे म्हणतात. 2 स्वर आले एकाच जातीतील म्हणजे कसे अ आ म्हणजे इ ई उ ऊ असे 2 स्वर. यापैकी पहिलं हे आणि मग लगेच दुसरं पण त्याच जातील अ आज इ ई, पहिली ई दुसरी ई, लगेचच पहिली ई किंवा दुसरी ई आली. उ ऊ आलं आणि लगेच उ किंवा ऊ. यातलं पहिलं दुसरं कोणतंही येऊ. असं जर आलं एकाच जातीतील सजातीय वर्ण जर एकत्र राहिले, याला त्याचा एक दीर्घ स्वर येत असतो. यांच्याबद्दल याला दीर्घत्व संधी म्हणतात. दीर्घत्व संधी कशी ओळखावी? संधी होऊन तयार झालेल्या वर्णाला काना, दुसरा उकार आणि दुसरी वेलांटी असते. जर दीर्घत्व संधी असेल, संधीमध्ये प्रथमतः एक वर्ण त्याच जातीतील स्वर, त्या स्वराचा दुसरा स्वर असे एकत्र येऊन जर त्यांचा संधियुक्त शब्दामध्ये दीर्घ जर स्वर आला, दीर्घ स्वर तयार झाला, यांचा त्याला म्हणायचं दीर्घत्व संधी. अ प्लस अ यामध्ये आ येतं. अ आणि अ मध्ये मिक्स केल्याच्या नंतर हे 2 वर्ण त्यांच्याबद्दल आ तयार झाला. म्हणजे हे दोन्हीही ह्रस्व जरी असले तरी पण त्यांच्यापासून काय तयार झालं? हा दीर्घ स्वर आला. पहा सूर्य, सूर्याचा शेवटचा स्वर वर्ण अ आहे प्लस अस्त, अस्तचा सुद्धा अ आहे. पण सूर्यास्त होताना इथे या आलं म्हणजेच आ हा स्वर तयार झाला. असेच आपण उदाहरण पाहू. कट अधिक अक्ष, कटाक्ष. रूप अधिक अंतर, रूपांतर. वस्त्र अधिक अन्न, वस्त्रान्न. स्वभाव प्लस अनुसार, स्वभावानुसार. व स्वभाव वतलं अ आणि अनुसार मधलं अ मिळून आ तयार, स्वभावा झालं म्हणजे स्वभावांतर. मिष्ट अधिक अन्न, मिष्टान्न. स अधिक अभिनय, साभिनय. मद अधिक अंध, मदांध. जोड अधिक अक्षर, जोडाक्षर. सह अधिक अध्यायी, सहाध्यायी. पुरुष अधिक अर्थ, पुरुषार्थ. सह अधिक अनुभूती, सहानुभूती. अशा पद्धतीनं हे शब्द आपण पाहू शकतो. पुढे अ प्लस आ. आता काय झालं बघा, पहिल्या उदाहरणांमध्ये आपण पाहिलं की अ प्लस अ आलं होतं, त्याचा आ झाला. इथं अ प्लस आ जरी आलं, पहिला आणि दुसरा वर्ण जर स्वर जर आलं एकाच जातीतील, तर त्यांचा आच होतो. हिम अधिक आलय, हिम मध्ये अ शेवटचा वर्ण, आलय मधला आ शेवटचा वर्ण, मा झालं, आ तयार झालं. हिम अधिक आलय, हिमालय. देव अधिक आलय, देवालय. फल अधिक आहार, फलाहार. अनाथ अधिक आश्रम, अनाथाश्रम. गोल अधिक आकार, गोलाकार. मंत्र अधिक आलय, मंत्रालय. पुढे अ प्लस आ प्लस अ. पहिल्यांदा आपण अ प्लस आ पाहिलं. आता आ प्लस अ यांचं सुद्धा दीर्घत्व संधी होती आणि आ तयार होतो. विद्या अधिक अर्थी, आधी आ आला मग अ आलं, ह्याचा आज तयार झाला. विद्या अधिक अर्थी, विद्यार्थी. भाषा अधिक अंतर्गत, भाषांतर्गत. विद्या अधिक अमृत, विद्यामृत. भाषा अधिक अंतर, भाषांतर. गंगा अधिक अर्पण, गंगार्पण. अशी ही दीर्घत्व संधी
संधी लक्षात ठेवत असताना एक लक्षात ठेवा, ह्या संधीचे प्रकार सर्व लक्षात ठेवा. कोणत्या प्रकारानुसार कोणता शब्द तयार होतो हे तर पाहणारच आहोत आपण, लक्षातही ठेवणार आहोत आपण, पाठवणार आहे. पण तरी हे शब्द लक्षात ठेवायचे आपल्याला. जनरली असं दिलेलं असतं, यातला संधियुक्त शब्द कोणता होईल हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. वाचून वाचून तुम्ही पाठ झालं पाहिजे. सो आ प्लस आ प्लस आ, याचं काय तयार होणार आहे? आज तयार होणार. बघा, महिला अधिक आश्रम, महिलाश्रम. आ महिलातला आ शेवटचा आणि आश्रम मधला आ, म्हणजे महिलाश्रम. राजा अधिक आश्रय, राजाश्रय. कला अधिक आनंद, कलानंद. विद्या अधिक आलय, विद्यालय. राजा अधिक आज्ञा, राजाज्ञा. चिंता अधिक आतुर, चिंतातूर. रंभा अधिक आज्ञा, रंभाज्ञा. नोट, एक नोट लक्षात ठेवायची. र चा पहिला उकार रू, दुसरा उकार रू. काय आहे नोट, काय महत्वाची पाहून घ्या. इथं खूप महत्वाची नोट आहे ही. बरेच जणांना आपल्याला माहित आहे नाही, मला काही वाटत नाही. पण हा रू कसा असतो, कोणत्याही विद्यार्थ्यांना विचारून पहा. पहिला रू कसा असतो आणि दुसरा रू कसा असतो. पहिला रू असतो, नीट पाहून घ्या हा. आणि दुसरा रू कसा असतो, तर इथं गाठ मारून असं केलेलं असतं. या दोन रू मधला फरक जनरली आपल्याला लक्षात येत नाही, पण असं लक्षात ठेवा. पहिला रू, दुसरा रू. हा आहे पहिला रू आणि हा आहे दुसरा रू. म्हणजे र मध्ये पहिला ऊ जर टाकला, उकळीचा ऊ, तर तिथं रू तयार होतो, तो असा तयार होतो. आणि दुसरा रू टाकल्याच्या नंतर, र मध्ये दुसरा उकार टाकल्याच्या नंतर हा रू तयार होतो. नीट पाहून घ्या. दुसरी नोट आहे कवी, हरी, वायू, प्रीती, गुरु. हे तत्सम शब्द मराठीत दीर्घांत उच्चारले जातात. जसे कवी, हरी, गुरु, वायू आणि प्रीती. हे जे आहे तत्सम शब्द. तत्सम म्हणजे जशाला तसे आपल्या संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द. हे जरी असे असले संस्कृतमध्ये, तरी हे मराठीमध्ये असे उच्चारले जातात. ह्या गोष्टी लक्षात ठेवू. 5 नंबर, ई प्लस ई, दीर्घ ई तयार झालं. कवी अधिक इच्छा, कविच्छा. अभि अधिक इष्ट, अभितलं पहिलं ई आणि इष्ट मधलं शेवटचं ई, अभि. म्हणजे दीर्घ ई तयार झालं, म्हणून याला अभि जरी असं असलं तरी ह्याची अभीष्ट दुसरी वेलांटी आली आणि हा संधियुक्त शब्द तयार झाला. त्याच पद्धतीने मुनी अधिक इच्छा, मुनिच्छा. हरी अधिक इच्छा, हरिच्छा. आता 6 नंबर, ई प्लस ई म्हणजे प्रथम ई आणि दुसरी, यात दीर्घ संधी होणार. सर्व पहा, पहिली ई दुसरी दीर्घच तयार झाला. दुसरी ई प्लस दुसरी दीर्घ स्वर आला. पहिला ऊ पहिला ऊ, दुसरा ऊ, दुसरा ऊ पहिला ऊ, दुसरा त्याला दीर्घ. रस्व, दीर्घ ऊ दीर्घ ऊ, हे पण दीर्घ. रू प्लस रू, हे सुद्धा काय झालं, रू. याची उदाहरणं आपण ओझरते पाहू. पहा, गिरी अधिक ईश, प्रथम वेलांटी दुसरी वेलांटी, याची दुसरीच वेलांटी आली म्हणजे दीर्घ आली. गिरी अधिक ईश, गिरीश. कवी अधिक ईश्वर, कवीश्वर. परी अधिक इच्छा, परीक्षा. रवी, इथे दुसरा ई आणि पहिला ई. दुसरा ई कुठे आला, तर रवी मध्ये, पहिला ई इंद्र मध्ये. रवींद्र दीर्घ झाला, दीर्घ रस्व दीर्घ झाला. गोमती इच्छा, गोमती इच्छा. हे शब्द पाठ करायचे, लक्षात ठेवा वेळोवेळी सांगतोय. करी अधिक इंद्र, करींद्र. दीर्घई दीर्घई, याचं दीर्घईच होतं. मही अधिक ईश, महेश. पार्वती अधिक ईश, पार्वतीश. रजनी अधिक ईश, रजनीश.
दुसरा प्रथम म्हणजेच रस्वऊ त्याचा दीर्घ ऊ झाला. गुरु अधिक उपदेश गुरुपदेश. भानु अधिक उदय भानुदय. दीर्घ ऊ रस्वऊ याची. भू अधिक उद्धार भूद्धार. वधू अधिक उत्कर्ष वधूत्कर्ष. लघु अधिक उत्तरी लघुत्तरी. भू अधिक ऊर्जा भू ऊर्जा. इथे दीर्घ प्लस दीर्घ दीर्घ म्हणजेच दीर्घत्व संधी झाली. मातृ अधिक ऋण मातृण. लक्षात ठेवा दुसरा रू कसा आहे. मातृण हा शब्द लक्षात ठेवा. मातृण. पितृ अधिक ऋण पितृण. यातही काही महत्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आपल्याला. महत्वाचे पॉइंट्स आहेत. मंत्र अधिक आलय. मंत्रालय ही मूळ संस्कृत संधी आहे, परंतु आधुनिक प्रचलित अर्थानुसार मंत्री आलय हा विग्रह घेतला जातो. ही संधी पररूप संधी आहे, पण हा विग्रह नियमानुसार नाही. दुसरा महत्वाचा पॉइंट, महर्षी व लघुत्तरी या संधियुक्त शब्दातील श तसेच घ दीर्घ लिहावा. संदर्भ शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये असा आहे. आदेश म्हणजे काय हे आपण पुढील ह्याच्यात पाहणार आहोत. संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे याला आदेश असे म्हणतात. तर यातल्या संधी होत असताना एका वर्णाच्या जागी दुसराच वर्ण आला त्याला आदेश म्हणायचे. त्यातले आपण प्रकार पाहणार आहोत. आदेशांचे गुणादेश, वृद्धादेश, यनादेश. ओके, पुढील व्हिडिओमध्ये आपण ते आदेश पाहू. तत्पूर्वी इथे आपण थांबू. धन्यवाद.